तवा का इतना महंगा हो क्या घर पे याला विकायचं नाहीये जाऊ घरी. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहेत? बऱ्या आहेत ना? आज थोडा लेट झाला ब्लॉग सुरू करायला, कारण की सकाळी लेट उठलो. रात्री नुसतं एडिटिंग करत होतो आणि झोपलो कधी कळलंच नाही. एडिटिंग अजून राहिली आहे, तर मी करेल आणि नंतर अपलोड करेल व्हिडिओला. आज बेसिकली आता चाललो मी जिमला ॲज पर युजल. काल जिममध्ये शोल्डर डे होता. आज आर्म्स डे आहे कदाचित, बघू एकदा. पण आर्म्स डे असणार मोस्टली तरी. मग ते आर्म्स करणार आणि मग नंतर निघूयात. तुम्ही मला रोज बघतात ना ब्लॅक शर्टमध्ये. माझ्या बेसिकली 2च आउटफिट आहेत ते मी घालतो जिममध्ये, जास्त काय चेंज करत नाही. आता मी घेत आहे नवीन जर्सी वगैरे, तेव्हा बघू आपण मस्त. सकाळ खूप माझी भारी असते. आज 7 ते 8च्या मध्ये जे चिमण्या वगैरे सगळं बोलतात ना, एक नंबर वाटतं. बाकी ते काय आपलं रोजचा तोच रस्ता आहे जायचा आहे जिमचा. कारण की एक चांगलं आहे की माझं इकडेच आहे बिल्डिंगमध्येच, थोडंसं ते बरं पडतं. दुसऱ्या जिमवाला एकटाच बसला आहे आज. कोणी आलं नाही का? नाही, कोणी आलं नाही. कमी लोक आहेत, म्हणजे 1-2च असतील. हा अजून पार्थ नाही आलाय. आपण कालच त्याला विचारणार आहे त्यांनी का टाकलं नाही सुकायला कपडे. तर आता पार्थ जेव्हा येईल तेव्हा त्याला विचारू. मी जेव्हा घरी जाईल तेव्हा. अजून आला नाही आहे. बोललाय, फोन करून सांगितलं त्यांनी की तुला लेट होणार आहे. हो, छान आहे. I'd rather be distracted. I'd rather be. आता आलोय मी घराजवळ. सकाळपासून काहीच लॉक नाही केलं. आता बघूयात घरी काय चाललं. लेट्स सी. आपल्याकडे चावी आहे का? होय, कोणीच नाही आहे घरी. मी एकटाच. हे शपथ, लाईट पण नाही आहे. मला घरीचे एकटे सोडून गेले. आता मी दिवस कसा काढणार माझा? आता मलाच बघावं लागेल दिवसभर. फोन करून बघतो एकदा कुठे गेले सर्व. पार्थ 2 वेळा शिफ्ट करतो शनिवारची. म्हणजे तो फ्रायडेला रात्री जातो, शनिवारी सकाळी येतो म्हणजे आज, आणि त्यानंतर परत 12 वाजता निघून जातो. आणि फॅन चालू आहे घरातला. मला तर रोज बोलतात की आकाश फॅन चालू आहे, फॅन चालू असतो. आणि आता फॅन चालू करून गेले. पार्थ आलास? मी बेल वाजली, तू उठला नाही. मला वाटलं घरी कोणीच नाहीये. आई बाप्पा कुठे गेले? हा, माहित नाही. टाइमपास करून मी काय ब्लॉग करतो. माझा डेली ब्लॉग आहे. झोपलेला ब्लॉग नाही आहे तो. झोपायचं तू नुसतं. माझी बेड चादर अशी खाली पडली. आई वडील कुठे आहेत माझे? वडील, ओ आई, पंखा चालू करूनच राहिले ते बघ. हे बघा, पंखा चालू होता, आता येऊ द्या. मला रोज बोलतात पंखा ऑफ कर. कधी तुला लक्ष नसतं तुझं काय? इकडचा पण पंखा चालू. इकडे ठीक आहे, पार झोपलाय म्हणून ठीक आहे. पण आता माझ्याकडे प्रूफ आहे व्लॉगिंगचा फायदा, की आता मला जे बोलतात ना त्यांना ही संधी मला भेटली आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवायची की अशा चुका मी नाही, घरातले सगळे करतात. आणि ते जीन्स माझ्यामध्ये पण उतरून आले आहेत, कारण की हे विसरतात आणि मी पण विसरतो. म्हणजे आता का पंखा ऑनच करून सोडून घेऊन गेले? तुमचा रूमचा पंखा चालू होता. मला काय माहिती, आज झोपलाय. ओ काय आलं भाऊ, असं काय केलं? तुम्ही आईला असं बोलले तुम्ही घरी येणार नाही आहेत? आई बोलली मला, पप्पा बोलले माझे मी तुझी स्कूटी घेऊन जातो, घरी येत नाहीये. तुझी गाडी का घेऊन गेली तुम्ही? नाही,
तुम्ही तर तिला बोलले तुम्ही गाडी घेऊन गे. बस नाही कुठला माझा भाऊ काय पोलर बेर सॉरी काय बेबी सील. अरे सरळ बघ ना. झोपू नकोस 7 वाजून गेले तू उठला नाहीयेस. मला पाणी प्यायचंय तहान लागली. आवाज आला पाणीचा. अय्या वडील मला पण द्या ना पाणी प्यायला. लाईट ऑन करू अंधारात का तुम्ही पितात पाणी. मला पाणी हवं आहे. थँक्यू. माझ्या वडिलांनी मला ग्लासात पाणी दिलं. तर आता मी चाललो आहे आईला घ्यायला कारण की आई स्कूटी घेऊन नाही गेली. ती डायरेक्ट बसने गेली ऑफिसला आणि तिची आज इव्हनिंग होती. बट आता तिने मला बोलवलं आहे स्टेशनला यायला कारण की तिला भांडे विकायचे आहेत. आता इकडे भांडे आहेत. ह्याच्यात भांडे आहेत थोडेफार छोटे मोठे भांडे आहेत. ते तिला विकून तवा घ्यायचा आहे. जर तुम्ही मला पाठचा बघितला असेल तर तिकडे आम्हाला तवा घ्यायचा होता. आता तिचा असा विचार आहे की अरे एवढे भांडे आहेत तर पण ते विकू थोडेफार पैसे आले की नंतर पण तवा घेऊ. दिस इज हाऊ अ इंडियन मदर वर्क्स. असतं ना काय डोकं आहे हे मला माहीत नव्हतं. चलो No one I hear, no control over the wheel. डोळ्यातून कंटिन्यूस पाणी का त्याच्यामुळे. हा आज पण कोणी मारलं काय. अरे ते इथे जायचंय आपल्याला कुठे जायचं. सर्कल म्हणते भांड्यांचं नाही का. कोट टाके आपण जातो ना हे करायला हे करायला मला कसं करणार. ॲफिडेविट वगैरे करतो. हां तिकडे जायचंय. तिकडे भांडेवाला आहे. ते भांडेवाला आहे ना पूर्ण. ते भांडे विकले आम्ही. 15% रेट आपकी हे किस काय मार्केट के ऊपर है अभी आप भी कुछ नहीं वो आप है क्या? मेरा हाँ फिर मतलब वो बोल रहा हूँ मतलब ऐसा क्यों करते हो. नहीं मैं ध्यान नहीं बड़ा रहेगा वो आपका बड़ा है ना. मैं किसी का क्यों लूं. आपका बड़ा है. डेंजर आहे बाबा. टाइमपास करू नका शांत राहा. बिचारा एवढा नीट करतोय आणि त्याचं नाव ठेवते. सगळं नीट कर. मी काय बोलली मी कुठे बोला आपण सुना. हा सगळ्यांचं ऐकलं. 190 भी रुपये. नहीं होता है लेकिन 190 करके समझ किधर रखा सूर्य इसका क्या हो गया 150 नहीं इतना बड़े 130 रुपया स्टील का 130 कितना रुपये. किलो का है वो. 2 किलो 6 अभी आपका मैं ये नहीं अभी कम आएगा तो फिर मैं बोलना देखा तो मुंह बंद कर दो एक बार हिसाब देके. शपथ. परवा तक ही हो गया हाँ परवा तक ही हो गया 190. बहुत कड़क है रे वो. डब्बा बेचला है तवा यूज कैसे करने का. फट गया मेरे को लगा ही था. संभल के अभी खुला. 28 के सेट 20 ये सांगना ना. अरे खोलो दे तो खरी आती. हाँ तो खोल नहीं रहा है उसको देने का ही नहीं है. जा रही भर के. सॉरी निकालने को आता नहीं है. काय काय. काम का नहीं धाम का नहीं. बोल दूं क्या मैं उसको. पहला इतना डब्बा खाली इतना. ये छोटा तवा है ना वो. एक तवा छोटा है. दिया अरे खुदा बाहर निकला चूहा. ए तवा छोटा है रे. छोटा है निकला ये बड़ा है. नहीं नहीं बराबर है सेम है. थोड़ा 1 इंच का फर्क है. बघ ना. पहले दिया भैया डाल इसके ऊपर जरा ये बघ. ये निकाल इसको. हात लावून बघ ना दोघांचं हेवीनेस कसं आहे कळलं. तुझ्या रे ना मी तुझी आई मी. हो उचल. ये हाइट थोड़ा इसका ऐसा है हाँ ते उठा ते उचल. हनुमान नाही उठा. अरे हे लय हे. ये अच्छा हल्का है ना. क्योंकि क्या रहता है अभी तो चम्मच जो रहता है स्टील का वो धार वाला रहता है तो आप ज्यादा जोर लगाएंगे तो उसको तो हल्का थोड़ा लगाइए तो ज्यादा जोर लगाएंगे तो ये निकलने का चांस समझ में आया. इसका क्या प्राइस है इसका क्या प्राइस है बोलो. है तो बोला बॉक्स की कीमत बताई तू बता ना. आती है 3780 हाँ, तेरा प्रॉफिट निकल के कितना है बता. इधर मेरे इधर ऐसा कुछ आपका मम्मी बोलली आपका बोला म्हणून मी आपका बोललो. आई एम रिस्पेक्टिंग हिम. नहीं दिया बॉक्स में घ्यायचं.
चांगलं आहे ना, लाईफ टाईम चालेल ना तुला, 5-6 वर्ष चालेल ना. लॉंग टर्मचा विचार कर ना, वन टाइम जो तो तवा आणलाय ना मी, घाणेरडा तवा होता तो तो. नाही चपात्यांचा तवा, काकी अंमळवून आणले मी. कोणता? जो काळा पडलाय तो? जो आता चपातीचा वापरतो ना आपण गोल. असं तो राऊंडेड आहे थोडासा. तर काय किती वर्ष झाले माहिती आहे का? पण तो पूर्ण काळा पडलाय. अभी वो बॉक्स में पैक करके चाहिए मुझे. और अच्छा वाला इतना खोला ना है पूरा. नहीं होएगा क्या? पूछ के देखना एक बार. अरे पूछ ना बाबा. पूछने में क्या जा रहा है? मैं थोड़ा पैसे दे पाऊंगा ना, ऐसा है. हम लोग कॉन्ट्री में ले रहे हैं, हम लोग घर चलाने का ना अभी. तवा का इतना महंगा. तवा महंगा, वो स्टाल का आहे ना. ह्याच्यावर बघ ना कितीला आहे. त्याच्यावरती अमेझॉनवर. शेवटी दुकानावरती येऊन तू तेच बोलतेस. अमेजोन में जो अमेजोन पर आएगा उससे इसका मालूम है इसीलिए. 10% कम. अभी हम देख रहे हैं किसी भी अमेजोन फ्लिपकार्ट जाऊ क्या घर पे? में किसी याला विकायचं नाहीये, जाऊ मी घरी. उघड रे फटाफट. हे पण घे ना. थँक्यू. उघडचा तवा. बड़ी मस्तानी है मेरी महबूबा. आप्पा फुल मूड मध्ये आज, काय माहिती. मस्त गाणं काय मस्त. अनबॉक्सिंग तवा. ह्याचं वेगळं गॅस असतं ना? ते सगळं आम्ही सगळं बघूनच आणलंय. आणण्यात येतं गॅस? नाही, ह्याचं वेगळं गॅस नसतं. हे दोघं चालतं, इंडक्शनवरती तर चालतं आणि इव्हन आपल्या गॅसवरती पण चालतं. इंडक्शनवरती ह्याचं हे मार्किंग असतं ना ते. लिहिलं त्याच्यावरती इंडक्शनसाठी. कुठे? वाच ना, तिकडे अंधाळे आहे. अजून मार्किंग कुठे आहे इंडक्शन? मार्किंग नसतं, कंपल्सरी नसतं इंडक्शनवरती मार्किंग असायला पाहिजे. ओके गाईज, आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग संपलेला आहे. असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हसत राहा. बाय.